दिनांक 5 जून 2024 रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा घडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून सदरचा गुन्हा कोणी केला आहे याबाबत माहिती घेत होते। संशयित आरोपीचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार विनोद राजपूत व इम्रान जमादार यांना दिनांक 12 जुलै 2026 रोजी बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम चोरीची होंडा युनिकॉर्न कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल घेऊन सोलापूर मार्केट यार्ड हैदराबाद रोड जवळ थांबलेला आहे। प्राप्त माहितीची खात्री करून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन संशयित इसमास शिताफीने ताब्यात घेतले। त्यानंतर नमूद इसमास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याचे नाव सत्यवान रामहरी भोसले वय 32 वर्षे व्यवसाय मजुरी राहणार मुक्काम पोस्ट पडसाळी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर असे असल्याचे सांगितले। त्यानंतर पथकाने त्यास मोटरसायकलच्या मालकी हक्काबाबत चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्यामुळे पथकाचा संशय बळावला। त्यावेळी त्या संशयित इसमाचा अधिक विश्वासात घेऊन पथकाने चौकशी केली असता त्याने सदरची मोटरसायकल काही दिवसांपूर्वी दुपारच्या वेळेस वसंत विहार परिसरातून चोरी केल्याचे कबूल केले। सदर मोटरसायकलची असलेल्या आरटीओ क्रमांक MH13DK 5511 चेसिस नंबर व इंजिन नंबर वरून खात्री केली असता सदर मोटरसायकल वरील नमूद दाखल गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली। त्यानंतर संशयित इसमास अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांनी मागील काही दिवसांमध्ये सातारा, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातून तसेच कर्नाटक राज्यातून आणखी मोटरसायकली चोरी केल्याचे सांगितले। त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर यांनी त्यास सदरील प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक केली। नमूद गुन्ह्याचे अधिक तपासामध्ये त्यांनी आणखी 13 मोटरसायकली काढून दिल्या असून त्या पंचनाम्याने हस्तगत करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने सोलापूर शहर हद्दीतील 7, धाराशिव जिल्ह्यातील 5, सातारा जिल्ह्यातील 1 व कर्नाटक राज्यातील 1 असे एकूण 14 गुन्हे आंतर जिल्हा मोटरसायकल चोराकडून उघडकीस आणून त्याच्याकडून एकूण 6,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सोलापूर शहर आयुक्तालय हद्दीमधील मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांचा तपास करत असताना API खेडकर आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विनोद राजपूत व पोलीस कॉन्स्टेबल इम्रान जमादार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी संशयित इसम नामे सत्यवान रामहरी भोसले वय 32 राहणार पडसाळी तालुका उत्तर सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या ताब्यात जी मोटरसायकल मिळून आली होंडा युनिकॉर्न ती फौजदार चावडी पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक 479/2026 कलम 303(2) BNS या गुन्ह्यातली चोरीस गेलेली मोटरसायकल होती। सदर इसमास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे सखोल आणि कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी सोलापूर, त्याच्यानंतर धाराशिव, त्याचप्रमाणे सातारा आणि कर्नाटक राज्यातील कलबुर्गी या ठिकाणी मोटरसायकल चोरीचे बरेचसे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने नमूद आरोपीकडून API खेडकर व त्यांच्या पथकाने एकूण 14 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत। त्यामध्ये होंडा युनिकॉर्न या कंपनीच्या महागड्या अशा एकूण 9 मोटरसायकल, त्यानंतर होंडा शाईन अशा 4 आणि स्प्लेंडर 1 अशा एकूण 14 मोटरसायकली आपण त्याच्याकडनं हस्तगत केलेल्या आहेत। त्यामध्ये हा आरोपी आहे, हा याच्यावरती पूर्वीचा देखील गुन्हेगारी अभिलेख आहे, मोटरसायकल चोरीमधला आरोपी आहे। त्याच्यावरती आतापर्यंत एकूण 27 गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी काल रोजी अटक करून फौजदार चावडी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आणि त्यास अटक करून सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त M राजकुमार तसेच माननीय पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील गुन्हे, माननीय पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर परिमंडळ, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली API शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने केलेले आहे।